नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेअर बाजारातील शॉर्ट सेलिंग बद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल। विशेषतः अदानी आणि हिंडेनबर्ग अहवालानंतर शॉर्ट सेलिंगची जोरदार चर्चा झाली होती। शॉर्ट सेलिंग ही एक ट्रेडिंगची पद्धत आहे ज्यामध्ये व्यापारी शेअर्स खरेदी न करता क्रेडिटवरती विकतो, जेणेकरून तो नंतर कमी किमतीमध्ये खरेदी करून नफा कमावू शकतो। हेच यामागचं गणित असतं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट सेलिंग कशा पद्धतीने केलं जातं, त्याचे टेक्निकल्स काय आहेत, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मग चला सुरुवात करूया आजच्या या भागाला। मित्रांनो, समजा एखाद्या गुंतवणूकदाराला असं वाटतंय की टाटा मोटरचे शेअर्स सध्या 710 रुपयांवरती ट्रेड करतायत, परंतु त्याची किंमत 680 पर्यंत खाली येऊ शकते, घसरू शकते। अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार टाटा मोटर्सचे 100 शेअर्स ब्रोकरकडून 710 रुपयांना उधार घेऊन विकतो। टाटा मोटर्सच्या शेअर्सची किंमत 680 रुपयांवरती येताच तो ते पुन्हा खरेदी करतो आणि ब्रोकरला परत करतो। अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदाराला प्रति शेअर 30 रुपये म्हणजेच 710 मधनं 680 रुपये वजा केल्यानंतर जे 30 रुपये राहतात ना, तो नफा मिळतो आणि 100 शेअर्सवर त्याचा नफा हा 3000 रुपये होतो। शेअर्सच्या शॉर्ट सेलिंगचे काही फायदे आणि काही तोटे दोन्ही आहेत। फायद्याबद्दल बोलायचं झालं तर बाजार घसरला तरी नफा मिळण्याची संधी असते, तर यामध्ये नुकसान होण्याची देखील जास्त शक्यता असते। कारण बऱ्याच वेळा जास्त शॉर्ट सेलिंगमुळे बाजारामध्ये अचानक घसरण होते आणि म्हणून बाजार नियामक सेबीनं याबाबत काही कठोर नियम केलेत, जेणेकरून बाजारामध्ये अनावश्यक घसरण आणि हेराफेरी करता येऊ नये। शेअर बाजारामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना फक्त इंट्राडे मध्ये शॉर्ट सेलिंग करण्याची परवानगी आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांना ट्रेडिंग सत्रादरम्यानच शेअर्स विकून किंवा विकत घेऊन पुन्हा सेटलमेंट करावी लागते। अलीकडे तुर्की देशाच्या बेंचमार्क निर्देशांकामध्ये घसरण झाल्यानं सर्व स्टॉक्सच्या शॉर्ट सेलिंगवरती बंदी घालण्यात आलेली आहे, फक्त तुर्कीमध्ये। तर या व्यतिरिक्त 2011च्या युरोझोन कर्ज संकटादरम्यान स्पेन, इटली, फ्रान्स आणि बेल्जियम यांनी बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रावरील काही शेअर्समध्ये तात्पुरती शॉर्ट सेलिंगची बंदी ही घातली होती। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शॉर्ट सेलिंग मध्ये तुम्ही नसलेले शेअर्स ब्रोकरकडनं उधार घेऊन विकू शकता आणि त्याद्वारे नफा कमावू शकता। परंतु हे सगळं करण्यासाठी तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर्स असण्याची फार आवश्यकता आहे, कारण यामध्ये वेळीत जर तुमचा सौदा तुम्हाला काढता आला नाही, कापता आला नाही, तर मग मात्र प्रचंड नुकसान यामध्ये होऊ शकतं, हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।